एकदम सोपा प्रश्न आहे हा. दुसरा, काल आपण पहिला क्वेश्चन कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे, थोडेसे होमवर्क होते तुम्हाला, ते तुम्ही केले असतील. शेवटचा क्वेश्चन पण मी तुम्हाला बोर्डवरती सॉल्व्ह करून दिला होता. तर आता जातोय आपण सेकंड क्वेश्चन कडे. सेकंड क्वेश्चन मध्ये किती क्वेश्चन आहेत? 6 क्वेश्चन आहेत आणि एकदम सोपे आहेत. त्यासाठी तुम्हाला लागणार आहे ट्रिग्नोमेट्रीचा चार्ट. हा तुमच्या डोळ्यासमोर किंवा नोटबुक, तुमचं जे पुस्तक आहे ना, तर त्या पुस्तकामध्ये हा चार्ट ओपन पाहिजे आणि तुमचे जे क्वेश्चन आहेत ना, तर ते क्वेश्चन तुम्ही इथून घेणार आहे. क्वेश्चन इथून घ्यायचे आणि चार्ट तुमच्या बुक मध्ये ओपन पाहिजे, म्हणजे तुम्हाला पटकन व्हॅल्यू समजतील की बाबा कशाची काय व्हॅल्यू आपल्याला टाकायची. एकदम सोपं आहे, पहा, लक्ष द्या. जे काल आले नव्हते ना किंवा 2 लेक्चरला जे ऍबसेंट असतील त्यांचं पण काय टेन्शन नाही, त्यांना पण व्यवस्थित समजेल. ओके, बघा इथं काय दिलेलं आहे आपल्याला? 5. लक्ष द्या, आता बोलू नका. हवरे, लक्ष देत आहे. हे पहा, जे काल आले नव्हते त्यांनाही व्यवस्थित समजेल, फक्त लक्ष देत आहे. एकदम सोपं आहे. 5 मल्टिप्लाइड बाय साइन 30 ची व्हॅल्यू बघायची आपल्याला. साइन 30 ची व्हॅल्यू किती आहे? येस, करेक्ट. 1/2 इथं टाकला आपण 1/2. हे प्लसचं साइन, हा 3 ऍज इट इज मल्टिप्लाइड बाय tan 45 ची व्हॅल्यू बघायची आपल्याला. tan 45 1 बरोबर. ओके, एवढं समजलं का पहिली स्टेप? नक्की. जे आले नव्हते विशेष त्यांना साइन 30 ची व्हॅल्यू तक्त्यात बघायची, ती इथं टाकली. हा 3 ऍज इट इज आणि tan 45 ची व्हॅल्यू चार्ट मध्ये पाहिली, ती इथं टाकली. बरोबर आहे. ओके, आता पहा, ह्या 5 ने ह्या 1 ला मल्टिप्लाय करायचं. 5 1 चा 5, खालचा 2 ऍज इट इज. ठीक आहे, प्लस 3 1 चा 3. डन. ओके, आता हे कसं सॉल्व्ह करतात? त्याच्यामध्ये 5 ऍड करायचे. करेक्ट. 2 ने 3 ला मल्टिप्लाय करायचे आणि त्याच्यामध्ये 5 ऍड करायचे. 2 3 चा 6 आणि 5 सो 11 अपॉन, काय प्रॉब्लेम? 2 3 चा 6. 6 मध्ये हे 5 ऍड करायचे. 6 आणि 5 11 आणि खालचा 2 ऍज इट इज 11/2. दुसरं पण सांगतो मी लगेचच, त्यानंतर मग तुम्ही तिसरं ट्राय करणार किंवा आपण सोबत करूयात. मग खालचे तुम्ही करा. बघा, लक्ष देत आहे. 4/5 tan स्क्वेअर 60 आहे. tan 60 ची व्हॅल्यू बघा. tan 60 ची व्हॅल्यू काय आहे? √3. येस, √3 आणि त्याचा काय आहे? स्क्वेअर आहे. प्लस इथं 3 ऍज इट इज. आता साइन 60 ची व्हॅल्यू बघा. साइन 60 काय आहे? यस, √3/2 आणि त्याचा काय आहे? पहिली स्टेप समजली का सर्वांना? लिहिण्याची काय नका करू, लक्ष देत आहे. सो 4/5 इथं मल्टिप्लायचं साइन असतं, या दोघांच्या मध्ये मल्टिप्लायचं साइन आहे. चला, √3 चा स्क्वेअर 3. गुड. प्लस 3 ऍज इट इज मल्टिप्लाय √3 चा स्क्वेअर आणि खालच्या 2 चा स्क्वेअर 4. ओके, डन. वरच्याने वरच्याला मल्टिप्लाय करूयात. 4 3 चा 12 अपॉन खालचा 5 ऍज इट इज प्लस 3 3 चा आणि खालचा 4 ऍज इट इज. डिनॉमिनेटर सेम आहे का त्याचा? तो सेम करावा लागेल आपल्याला. सो सेम करूयात आपण. काय करूयात? क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 12 चोक 48 अधिक 5 9 45 आणि खालच्या दोघांचा गुणाकार असतो 20. ओके, दोघांची ऍडिशन करा आणि हा 20 खालचा ऍज इट इज. जर डिवाइड होत असेल तर 8 आणि 5 1303 ह्याच्याला 1 सो 93. ठीक आहे, सो डिवाइड काय होत नाहीये. सो 9 10 11 12 नाही होते. ठीक आहे, चल. सो डिवाइड होत नाहीये, त्यामुळे तेच तुमचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे, ओके. चला, 2 लिहून घ्या, त्यानंतर मग आपण तिसऱ्या चौथ्याकडे जाऊया. येस, चला पुढे. झालं सर्वांचं? द्या लक्ष. चला, तर तुम्ही सॉल्व्ह केलंय? ओके, चला चेक करा बरं, असंच केलंय का? 2 जसाच्या तसा मल्टिप्लाय बाय साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 प्लस कॉस 0 ची व्हॅल्यू 1 प्लस 3 ऍज इट इज साइन 90 ची व्हॅल्यू 1. ओके, व्हॅल्यूज टाकल्या. चार्ट मध्ये पाहून व्यवस्थित व्हॅल्यू टाकून द्यायच्या. चला, हा 2 आणि हा 2 कटा. ठीक आहे, त्या दोघांना कॅन्सल करून टाकला आपण. 1 राहिला, पुढे 1च आहे, त्याच्या पुढे किती आहे तुमचा? 3. किती आला आन्सर? 5. ओके, फिनिश. हा चालेल, तुम्ही आज केला असेल 2 1 चा 2 2/2. हा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मला ह्या पद्धतीने सोपं जातं, त्या पद्धतीने आपण करूयात. चला, चौथं घेऊयात. चौथं
ओके. tan 60 ची व्हॅल्यू किती येते? √3 अपॉन साइन 60 ची व्हॅल्यू येस √3/2 लक्ष द्या बरं का, प्लस कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2. किमती टाकल्या आवळे, किमती टाकल्या बरोबर आहे. व्हॅल्यूज कशा टाकतो ते समजते. पहिली स्टेप तरी ते सर्वांना कॅल्क्युलेशनचा पार्ट. डिनॉमिनेटर कसा आहे दोघांचा, किती वेळा लिहिणार, आणि त्याच्या वरती ह्या दोघांची ऍडिशन म्हणजे √3+1. ठीक आहे. त्याच्यावरती काय √3 आहे. ओके. हा जो 2 आहे ना, हा बघा असं असतं, हा न्यूमरेटर आहे, त्याच्या खाली एक असतो म्हणजे डिनॉमिनेटर, परत हा न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर असं येते. हा न्यूमरेटर आहे आणि हा डिनॉमिनेटर. हा न्यूमरेटर आहे, त्याच्या खाली काय असतो, डिनॉमिनेटर असतो. ठीक आहे, म्हणजे त्याच्या खाली 1 असतो, म्हणजे असा √3 आणि त्याच्या खाली किती असतो, 1 असतो. ठीक आहे. आता हा जो तुमचा डिनॉमिनेटर आहे ना, तो कुठे पाठवायचा असतो, वरती गेल्याच्या नंतर तो न्यूमरेटर पाशी जातो. कुठे जातो तो, न्यूमरेटर पाशी जातो. मग त्याला कसं सॉल्व्ह करूया बघा. हा जो 2 आहे ना, त्याला √3 च्या शेजारी नेऊन पाठवायचं आपल्याला. ठीक आहे, याला वरती √3 च्या शेजारी निघायचंय. सो काय होईल बघा, √3 मल्टिप्लाइड बाय काय आहे तुमचा 2. ठीक आहे, हा 2 कुठे गेला, न्यूमरेटरच्या शेजारी गेला, आणि हा 1 खालचा नाही लिहिलं तरी चालतो. खाली काय राहिले, √3+1. यालाच आपण असं लिहू शकतो 2√3/√3+1. चेक युअर आन्सर. हा खालचा आता ह्याच्यामध्ये आपल्याला वाटलं की बा रॅशनलाइज करायचे तर आपण रॅशनलाइज पण करू शकतो. हे बुकच्या मागे एवढंच दिलंय की रॅशनलाइज केलेलं आहे त्याला, एवढंच आहे. ओके डन. कधी कधी बुकमध्ये रॅशनलाइज करून पण देतात, त्यामुळे थोडस आपण व्हेरीफाय करतोय. येस, cos 45 ची व्हॅल्यू 1/√2 आणि त्याचा स्क्वेअर आहे, त्यामुळे इथं पण आला तुमचा स्क्वेअर, प्लस पुन्हा साइन 30 ची व्हॅल्यू 1/2 चा स्क्वेअर. ओके. 1 चा स्क्वेअर किती येतो, √2 चा स्क्वेअर किती येतो, प्लस 1 चा स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम, म्हणजे आपल्याला सेम करावं लागेल. क्रॉस मल्टिप्लाय पण करू शकता, पण मला असं सोपं जातंय, मी ह्या दोघांना पण 2 ने मल्टिप्लाय करतो. 2 चा 4 वरती 2 प्लस 1/, डिनॉमिनेटर काय झाला, किती वेळा लिहिणार, सो 4 आणि 2 आणि 1. येस, फिनिश. ओके, चला पुढचा. लास्ट एक्झाम्पल 6th वन. कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2 मल्टिप्लाइड बाय कॉस 30 ची व्हॅल्यू √3/2. मध्ये कोणता साइन आहे, प्लस साइन 60 ची व्हॅल्यू √3/2 आणि कॉस 30 ची व्हॅल्यू 1/. ओके, हा 1/2 म्हणा. 2 चा बरं, इथं बघा मध्ये मल्टिप्लिकेशनचा साइन आहे, म्हणजे खालच्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची. कॉमन आहे म्हणून एकदाच नाही लिहायचं, मल्टिप्लाय असेल तर मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे 2 चा 4 आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन √3 प्लस 4 आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन √3. डिनॉमिनेटर कसा आहे आता, सेम आहे, त्यामुळे आपण एकदाच लिहिणार. आणि √3 प्लस √3 √3 प्लस √3 √3 प्लस √3. थोडं बरोबर सांगताय, थोडं चुकीचं सांगताय. इथं 1 असतो, इथे 1 असतो, 1 + 1 2√3, √3 आणि √3 2√3. सो 2√3. संपलंय का, नाही संपलेलं. अजून पुढे काय सिम्प्लिफाय करू शकतो,
2 ने डिवाइड करू शकतो आपण त्याला, बरोबर आहे. सो 2 1 चा 2, 2 2 चा 4. सो फायनल आन्सर काय आलं? √3/2. येस, दिस इज आवर फायनल आन्सर. चला लक्ष द्या. ए बी आणि सी या ठिकाणी हा ट्रायंगल आहे, या ठिकाणी 90 घेऊयात आणि सी च्या ठिकाणी घेऊयात आपण थिटा. क्वेश्चन नंबर 3 चालू आहे आपला. जे काल पहिल्या क्वेश्चन साठी ऍबसेंट होते तर ते लक्ष देत आहे, बोलणार नाही कोणा. सो आपल्याला काय दिलेले? आपल्याला दिलेलं आहे साइन थिटा. लक्ष द्या, साइन थिटा व्हॅल्यू काय दिलेली आहे आपल्याला? 4/5. साइनचा फॉर्म्युला काय असतो रे? यस, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, बरोबर आहे. ओके, याचा अर्थ थिटाच्या अपोजिट साइड दिलेली आपल्याला, थिटाच्या अपोजिट साइड दिलेली आपल्याला किती आहे? 4 आणि हायपोटेनस दिलेला आपल्याला 5. काही नाहीये आपल्याकडे, ऍडजस्टंट साइड नाहीये. का लागतीये? कारण की कॉस थिटा काढायचा आपल्याला आणि कॉस थिटाचा फॉर्म्युला असतो ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. मग ऍडजस्टंट साइड दिलेली नाहीये तर ती अगोदर काढावी. कोणत्या थेरमने? येस, करेक्ट आहे. चला मग कालच्या सारखंच सेम. इन ट्रायंगल ए बी सी, अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री आहे. सो बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC आपल्याला दिलेला आहे 5, त्याचा स्क्वेअर करूयात, इज इक्वल टू AB दिलेला आहे आपल्याला 4, त्याचाही स्क्वेअर, आणि BC आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 5 चा स्क्वेअर किती येतो? यस, इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर प्लस BC आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 16 प्लस आहे इकडे आल्यानंतर, सो BC स्क्वेअर इज इक्वल टू 25 मायनस 16. 25 मधून 16 गेले, उत्तर आलं 9. सो BC इज इक्वल टू BC स्क्वेअर इज इक्वल टू 9. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, सो BC इज इक्वल टू किती मिळाला आपल्याला? BC इज इक्वल टू 3 मिळाला. ठीक आहे, मग आता हा झाला BC. BC आपल्याला मिळाला पायथागोरस थेरमने 3 आला. हे बघा, कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. सो कॉस थिटा, थिटा इथं आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस आपल्याला दिलेला आहे 4/5. पण ऍडजस्टंट साइड नव्हती आपल्याकडे, त्यामुळे पायथागोरस थेरमने आपण ऍडजस्टंट साइड फाइंड आउट केली, ती आलेली आपली 3. आता कॉस थिटाचा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. सो कॉस थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? यस, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस, बरोबर. मग आता आपण ऍडजस्टंट साइड काढलेली, शेजारची साइड काढलेली, किती आलेली आहे? आणि हायपोटेनस ऑलरेडी आहे आपल्याकडे. यस, म्हणजेच कॉस थिटा आलेला आहे आपला 3/5. येस, करून टाका. चला चला नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन नंबर 4. जमेल का तुम्हाला? जमायलाच पाहिजे. आता कॉस थिटा दिलेला आहे तुम्हाला. पुन्हा एकदा ABC घेऊयात आपण. त्या ठिकाणी टाकूयात आपण थिटा. आपल्याला कॉस थिटा दिलेला आहे. कॉस थिटा इज इक्वल टू 15/17. कॉस थिटा म्हणजे काय असतो? ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस असतो. याचा अर्थ आपल्याला ऍडजस्टंट साइड दिलेली आहे आणि आपल्याला हायपोटेनस दिलेला आहे. ओके, सो ऍडजस्टंट साइड आहे आपली 15 आणि हायपोटेनस आहे आपला 17. नाउ वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ AB. We have to find the value of AB. Take triangle ABC.
नाव इन ट्रँगल ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री आहे. सो बाय पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. चला व्हॅल्यू पुट करा. येतोय तुम्हाला आता. आणि मला सांगा AB किती येतोय. आता मधलं मी सॉल्व्ह नाही करणार आहे, तुम्ही करणार आहे 1/8 ना, फक्त 8. ओके, हा आलेला आहे तुमचा फक्त 8. बघा सर्वांचं येते का 8 मध्ये व्हॅल्यूज पुट करा. चला पायथागोरस येतोय सर्वांना. ते झाल्यानंतर आपल्याला साइन थिटा काढायचा आहे. सो साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड आपली आलेली आहे या ठिकाणी 8. सॉरी हा, ओके. अपोजिट साइड आहे आपली 8 आणि हायपोटेनस आलेला आहे आपला 17. ओके, हे झालं आपलं फायनल आन्सर. साइन थिटा इज इक्वल टू 8 अपॉन हायपोटेनस आहे आपला 17.